स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. अँड आपण आलेलो आहे एक गणपतीच्या कारखान्यात आणि हा आहे माझा मामा आजोबा. मामा तुझं नाव सांग. माझं नाव अरुण महादेव बोरीकर. माझ्या कारखान्यात 60 ते 65 वर्ष झालेले आहे. माझ्याकडे मूर्त्या आता कमीत कमी पहिल्या भरपूर होत्या, पण आता माझ्याकडे आता 500 ते 550 मूर्त्या ठेवल्या जागा हवी. आपण अजून काही मामाला प्रश्न विचारतो. या मामा, कुठली मूर्ती बनवायला कठीण जाते, शाडू की माती? शाडू मातीची कठीण जाते, पीओपीचे बनवायला सोपी जाते. म्हणजे शाडूचे गणपती त्याच्या हातापासून बनवले जातात. शाडू माती दिवसाला एखादा होता आणि पीओपीचे 5-6 गणपती होतात दिवसाला तयार. किती पिढ्यांपासून आहे बनवत आले? ही आमची 4थी पिढी आहे. 4थी पिढी. कुठल्या प्रकारच्या मूर्त्या जे लोकांना आवडतात जास्त? गणशी पण आवडतात, साध्या मूर्त्या पण, दगडूशेठ हलवाई, टिटवाळा गणपती, दगडू वरदास्त गणपती, साधे सिंपल गणपती जास्तीत असतात. आत्ताच्या पिढीला तू काय प्रेरणा देशील? जे लोक आता स्टार्ट करतात व्यवसाय, त्यांना तू काय प्रेरणा देशील की कसं बनवले पाहिजे? नवीन पिढीला म्हणजे कसं काय, म्हणजे आत्ताची जी पिढी येते, जे बनवतायत, म्हणजे जे व्यवसाय चालू करायला बघतात नाही का, आता आधी नव्हते तेवढे. पहिले असे धंदे नव्हते. स्थानिक धंद्यावर आम्ही धंदे करतो. आता कोणी येतो धंदा करतो, तिकडे होलसेल घेतात, गणपती आणून स्टॉल लावतात. त्याच्यामुळे आमच्या स्थानिक धंदेवाल्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. अजून एक प्रश्न आहे की गणपती मूर्त बनवायची प्रेरणा कुठून आली? तुमच्या आजोबांपासून. त्यांनी तेव्हा start शाडू केलं. मातीच्या मूर्त्या घडवायचे पहिले. आणि आता सिद्धेश मामाहून बनवतो ना. हो. सिद्धेश मामा आणि हो, आता 4थी पिढी आहे. आता माझा मुलगा बनवतो. अच्छा. आणि सिद्धेश मामाला. आणि एक आपला अजून एक प्रश्न आहे की तू जे गणपती बनवतो ह्याच्यापेक्षा अजून मोठे बनवलेत का? किती फुटाचे गणपती बनवले? माझ्याकडे पहिले कमीत कमी 3 फुटापासून 8 फुटापर्यंत 80 ते 85 गणपती होती. त्या टायमाला आम्ही बाहेर, माझा कारखाना धंदा होता, तेव्हा जागा भेटायची फुटपाथला, पण आता फुटपाथला पण जागा महापालिका देत नाहीये. त्याच्यामुळे मी सर्व मोठ्या ऑर्डरी बंद केलेल्या आहे. आता ठाण्यामध्ये मी 2nd नंबरला धंदा होतो. तर बघू शकतो किती चांगल्या प्रकारे हे जे गणपती आहे असे बनवत होते. आणि आता ते काही कारणामुळे ती जी जागा आपल्याला मिळत नाही, बंद केलं मी. आणि अजून एक की शाडू मातीची मूर्त आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्त मध्ये काय फरक आहे? शाडू मातीची गणपती पीओपी पेक्षा महाग जातात. 1.5 ते 2 पट किंमत जाते. आणि पीओपीला कमी रेट आहे. आणि वजनामध्ये पण वजनाला पीओपी हलके पडते, मातीचे जास्त येतात. पण दोन्ही पीओपीला पण कल चांगला आहे आणि मातीला पण चांगला आहे. तुझं नाव काय? माझं नाव नागेश सुतार आहे. तू किती वर्षापासून हे गणपती, म्हणजे तुझा अनुभव काय? 8-9 वर्ष झाली असेल मी या क्षेत्रात आलोय, तेव्हापासून काम करतो. म्हणजे तुला हे बनवायला एकदम म्हणजे मजा येते का? हो, खूप म्हणजे आनंद एकदम आहे. आनंदापासून बनवतो? हो, खूप मनावर. आणि काय म्हणजे तुला फिलिंग्स, म्हणजे असे फिलिंग्स येतात हे गणपती असे बनवताना? म्हणजे किती कसं वाटतं तुला? काय सांगशील आपल्या व्ह्युअर्सला? फिलिंग तर अशा असतात की जसे दिवस कमी होत जातात तसे आनंद अजून वाढत जातो. मग काम करायला पण अजून उत्साहाने हा, आनंद होतो. ओके. सिनेमा, तुला काय बोलायचंय? तू जे किती वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय? म्हणजे माझं 2011 पासून मी या क्षेत्रात आलोय. ओके. आणि आता मला वाटतं मी 16 वर्ष याच्यात करतो. आणि त्यातले 3 वर्ष तर मी शिकण्यात गेले. त्यानंतर मी स्वतः काम चालू केलं आणि एक 5 वर्ष मी स्वतः या व्यवसायात होतो काकांच्या सपोर्टने. तर आताचा जो ट्रेंड चालू आहे सध्या इंस्टाग्राम कपड्यांवरती, त्यामुळे जुने गोष्टी खूप हे होत चालले, दुर्मिळ होत चालले. तर त्या गोष्टींना जपलं पाहिजे. आणि सध्या कामं तर गणपतीचा सीझन हा फक्त 3 महिन्यांचा असतो, तर सगळ्यांनी आपलं समजून केलं पाहिजे काम. आणि मला एक असं विचारायचं होतं की हे गणपती जे तू बनवतो, म्हणजे तुला काय फिलिंग येतात गणपती हे बनवताना? गणपती म्हणजे की गणपती फिलिंग्स म्हणजे एवढी एक्साइटमेंट असते की आपण वर्षभर काम करतो. बरोबर. तू ऑफिसला असतो, मी ऑफिसला असतो, पण येणारे 2-3 महिने आपल्याला हे काम करायला भेटतं. ऑफिस टाइम नंतर या सॅटर्डे संडे येऊन एक वेगळीच लेवलची एक्साइटमेंट असते. त्यात मॅनेज करणं, सगळं करून हे काम करण्यात एक वेगळी फिलिंग असते. आणि जे स्वतःहून करतो तो फिलिंग त्याला सांगण्यात व्यक्त करू शकत नाही आपण, ही फिलिंग्स काय असते.
आपण रुद्राला विचारूया की रुद्राचा अनुभव काय आहे ह्याच्यातून. माझा अनुभव म्हणजे हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे याच वर्षी मी आता चालू केलं आहे. म्हणजे आता माझी 12th झाली आणि मला आता इंजिनिअरिंगसाठी माझं ॲडमिशनला टाईम होतं. सो मी असंच मामाला कॉल केला की आता तो तुम्ही स्टार्टिंगला बघितला तो माझा मामा होता. तर मला तो मामा बोलला की मी मामाला कॉल करून बोललो की काय काम आहे का सांग, मला सुट्टी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू ये. मग स्टार्टिंगला त्यांनी मला शिकवलं की कसं शाई मारतात, पेडी मारतात म्हणजे पाट कलर मारतात आणि सर्व. त्याच्यानंतर मग त्यांनी मला हळूहळू डायमंड करायला शिकवलं. तर तुम्ही बघितलं याच्या आधी तो डायमंड करत होता तो काका, त्यांनी मला शिकवलं की कुठे कुठे कसं डायमंड करतात. आणि हे सगळं असताना आपण बघतो तो खूप आनंद होतो. ओके. तुला आता ही गोष्टी सगळ्या जमतायत का पूर्णपणे? हो, आता म्हणजे आता मला गळ्यातला पट्टा झाला, हा पट्टा असतो तो पट्टा झाला, हे तोडे झाले, दंडात झालं, सगळं आता मला म्हणजे कानामध्ये साखळी हे सगळं आता मला शिकवलं गेलंय. आता मी ते वर्कआउट करतोय. फक्त आता जी आपल्याला मुकुट असतो तो मुकुट मला आता शिकायचा आहे. तो आता मामा आणि काकाकडून मी शिकेल कसं केला जातो. आणि लवकरात लवकर आपण पूर्ण मूर्ती सुद्धा करायला प्रयत्न करू आणि यश येईलच. हीच होते आपले क्वेश्चन्स होते जे आपण मामाला विचारले. अँड तुम्हाला जर गणपती वगैरे बघायचे असतील तर तुम्हाला मी ऍड्रेस देतो जे स्क्रीनवरती तुम्हाला खाली आहे. अँड तुम्ही व्हिजिट करू शकता. मी तुला फोन नंबर पण देईल आणि इकडे जे आहेत जे मेन इथं आहेत ओनर त्यांचा पण मी तुम्हाला नंबर देईल. तर त्यांना प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इकडे येऊन तुमचे गणपती बुक करू शकता.